हालाकीच्या परिस्थितीत मजुरी करून पोटाची खळगी भरणारे आई वडील। अशा परिस्थितीत 19 वर्षाची शुभांगी पॉवर लिफ्टिंग मधून उज्ज्वल भविष्याचा राजमार्ग धुंडाळते आहे। पॉवर लिफ्टिंग खेळाच्या जगतात उत्तम खेळाडू म्हणून ओळखली जात असली तरी अंधारातून चाच पडत जाणाऱ्या शुभांगीला आज सक्षम मदतीच्या हाताची गरज आहे। 19 वर्षाच्या शुभांगीचा जीवघेणा संघर्ष म्हणजे अंगावर शहारे आणणारा वास्तव जीवनपट आहे। हे आहे अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील छोटंसं गाव दानापूर। याच गावात जन्माला आली आहे एक उत्तम खेळाडू। 2 वेळेच्या जेवणाची सोय नाही, गावातील छोटीशी झोपडी, घरी शेती नसल्यानं शेतात मजुरी करणारे आई वडील आणि 2 भावंड असा छोटासा शुभांगी भूतेचा परिवार। 19 वर्षाच्या मजुराच्या मुलीनं 2015 मध्ये मध्य प्रदेशमध्ये झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं, तर 2016च्या नागपूरमधील राज्यस्तरीय स्पर्धेतही सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे। शाळेपासूनच शुभांगीला खेळाचं आकर्षण होतं। वर्तमानपत्रात, टीव्हीवर अद्ययावत धडे गिरवणाऱ्या मुलांना न्याहाळता न्याहाळता एका मजुराची पोर 19 वर्षाची झाली। तिच्या आईवडिलांनी मोलमजुरी करून मोठं केलं। मिळेल ते काम करायचं आणि पोटाची खळगी भरायची। यातच शुभांगीला पॉवर लिफ्टिंगचं वेड लागलं। इतर मुलामुलींचा सराव पाहून शुभांगी ही तरबेज झाली। कोचनं तिला तांत्रिक माहिती देऊन आणखीन तरबेज केलं। आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा शुभांगीची आहे। सुवर्ण पदक पटकावणारी शुभांगी अकोल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी सामन्यामधून दाखवत असते। BA फर्स्ट इयरला आहे। मी फर्स्ट इयरला असताना अकोटमध्ये शिकत आहे, श्री नर्सिंग महाविद्यालय अकोटला। मी फर्स्ट इयरला असताना मला गेमची आवड आहे। फर्स्ट इयरला होती तेव्हा मी जिम लावली होती। तिथं वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग हे गेम होते कॉलेजमध्ये। तेव्हा मी तिथं गेली, सरांना म्हटलं सर मला गेम खेळायचा आहे, गेममध्ये भाग घ्यायचा आहे वगैरे। सर म्हणत होते तुम्हाला जमते का गेममधलं सर्व? तुम्ही म्हटलं नाही सर। मग सरांनी माझं पाहिलं, टेक्निक वगैरे उचलायचं, काही चुकत होतं, काही बरोबर येत होतं। सरांनी सांगितलं मला व्यवस्थित, नंतर मी पार्टिसिपेट केलं गेममध्ये। मी फर्स्ट इयरला होती तेव्हा अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये गेली होती खेळायला, अमरावतीला। तिथं फर्स्ट कलर कोट लागला मला। तेव्हापासून सर म्हणत होते चांगले खेळत आहे वगैरे, तर मी सेकंड इयर, फायनल इयर दोन्ही वर्ष खेळली। सेकंड इयरला पण मी कलर कोड मिळवला, आता यावर्षी पण कलर कोड मिळवला। जेमतेम परिस्थितीतही मुलीला महाविद्यालयापर्यंतचं शिक्षण दिलं। खेळाप्रती मुलीची जिद्द आणि चिकाटी पाहून आई वडिलांनी शुभांगीला कधीच आडकाठी घातली नाही, तर हालाकीच्या परिस्थितीत मुलीच्या गरजा अपुऱ्या राहण्याची खंत तिच्या आई वडिलांना आहे। शुभांगी देशाकरता खेळावी ही अपेक्षा त्यांची आहे। याकरता शासनानं मदत करावी अशी अपेक्षाही शुभांगीच्या आई वडिलांची आहे। मी शेतमजूर आहे। मी माझ्या पोरीला शिकून राहिलो, तर अजूनही शिकवतो। पण मी कसं शेतमजूर असल्याच्यानं माझ्याच्यानं काही जमत नाही। शेती नाही, एक तर हातमजुरीवर काम आहे, तर त्याच्यानं आहे की नाही, तर पुढे पोरीले काय पाहिजे काय नाही पाहिजे ते आपल्याच्यानं काही जमत नाही। पॉवर लिफ्टिंग किंवा वेट लिफ्टिंग हा खेळ तसा महागडाच, कारण या खेळाचं साहित्य लाखोंच्या घरात जातं। पण खेळ शारीरिक मेहनतीचा असल्यानं यासाठी खेळाडूंना आहारही तसाच घ्यावा लागतो। यासाठी 10 ते 15 हजार महिन्याकाठी खर्च येतो। शुभांगी आंतरराष्ट्रीय पातळीची खेळाडू असल्याचा विश्वास तिच्या कोचला आहे, परंतु हालाकीची परिस्थिती असल्यानं याचा फटका शुभांगीला बसू शकतो अशी भीतीही कोचला वाटते। बघा, हा जो गेम आहे आपला, हा याला आर्थिक परिस्थिती जी असते, कॉस्टली गेम असल्यामुळं त्याला जवळजवळ मंथली 10 ते 15 हजार रुपयापर्यंत आपल्याला खर्च करावा लागतो। पण शुभांगी भूती ही अशी प्लेअर आहे की बा तिची आर्थिक परिस्थिती फार मागासलेली असल्यामुळं तिला या गोष्टीचा फार मोठा फटका भविष्यामध्ये मिळू शकतो। ती जवळजवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेची पातळीची मुलगी आहे। मला असं वाटतंय आणि माझा एक्सपिरियन्स पण आहे की ती आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुद्धा खेळू शकते। शुभांगीनं आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळावी अशी इच्छा तिच्यासोबत सराव करणाऱ्या मुलींची आहे। 2दा सुवर्ण पदक पटकावलेल्या शुभांगीकडे सरावासाठी आवश्यक असलेले बूट आणि कपडे सुद्धा नाही। अशा परिस्थितीतही शुभांगी जिद्दीनं आपला सराव निरंतर करत असते।
शुभांगी माझी मैत्रीण आहे. आम्ही सोबतच प्रॅक्टिस करतो. ती जेव्हा आमच्यासोबत प्रॅक्टिसला येते तेव्हा तिला खूप अडचणी येतात. तिची घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे तरीही ती प्रॅक्टिसकडे लक्ष देते आणि तिला आर्थिक कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही आहे. तिने खूप सारे नॅशनलपर्यंतचे गेम खेळलेले आहे आणि ती इंटरनॅशनलची तयारी करत आहे. त्यामध्ये तिला खूप आर्थिक प्रमाणात खूप मदत मिळत नसल्यामुळे तिच्या प्रॅक्टिसमध्ये कुठेतरी कमतरता वाटायला लागते आहे. एकीकडे फटकेबाज क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर कोट्यावधीची उधळण होत असते, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील खेळाडूंची परिस्थिती अभावी वाटचाल खुंटते. शुभांगीमध्ये उत्तम खेळाडूचे गुण असूनही ती परिस्थितीशी झुंजते आहे. पॉवर लिफ्टिंगमधून भविष्याचा राजमार्ग धुंडाळणाऱ्या शुभांगीला उजेड दिसेल काय, याच प्रतीक्षेत ती जगते आहे, धडपडते आहे. कॅमेरामन शरद शेगोकारसह जयेश गावंडे, UCN न्यूज, अकोला.